नमस्कार. लिसन अँड लर्न लॉ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागील एपिसोड 12 मध्ये आपण सरकारी नोकऱ्यांमधील रिझर्वेशन संदर्भात माहिती घेत असताना आर्टिकल 16 इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट मधील क्लॉज 1, क्लॉज 2, क्लॉज 3 आणि क्लॉज 4 समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहिलं की आर्टिकल 16 क्लॉज 1 जे सरकारला राज्याला सांगतं की राज्य इन एनी एम्प्लॉयमेंट ऑर ऑफिस अंडर द स्टेट म्हणजेच सरकारी नियुक्त्या आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करणार नाही, डिस्क्रिमिनेशन करणार नाही. पुढे आर्टिकल 16 क्लॉज 2 समजून घेत असताना आपण पाहिलं की धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवासस्थान या 7 ग्राउंड्स आहेत ज्याच्या आधारावर राज्याला प्रतिबंधित केलं गेलेलं आहे की राज्य एम्प्लॉयमेंट किंवा ऑफिस अंडर द स्टेट म्हणजेच सरकारी नोकऱ्यांमध्ये देशातील कोणत्याही नागरिकाशी भेदभाव करणार नाही. द स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑफ द कंट्री ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ, रेसिडेन्स ऑर एनी ऑफ देम. यानंतर आपण आर्टिकल 16 क्लॉज 3 पाहिला ज्यामध्ये असं म्हटलं आहे की रेसिडेन्स म्हणजेच निवास हा रिझर्वेशनसाठी एक ग्राउंड म्हणून आणलं जाऊ शकतं. म्हणजेच पार्लियामेंट संसदेला जर आवश्यक वाटलं तर पार्लियामेंट एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या नोकरीमध्ये त्या पर्टिक्युलर राज्यात राहणाऱ्या लोकांनाच किंवा त्या राज्याच्या निवासींनाच नियुक्त करता यावं म्हणून रेसिडेन्स या ग्राउंडच्या आधारे असं आरक्षण आणू शकते. यानंतर आपण आर्टिकल 16 क्लॉज 4 पाहिला ज्यामध्ये असं म्हटलं आहे की राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये कोणत्याही मागास वर्गाला पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर अशा मागास वर्गांकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्यासाठी राज्याला तरतूद करता येईल. यानंतर आपण इंदिरा साहनी या प्रकरणाचीही चर्चा केली आणि इंदिरा साहनी या खटल्याच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्याला एकूण 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. परंतु अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास ही 50% मर्यादा ओलांडली जाऊ शकते, ओव्हरपास केली जाऊ शकते. याशिवाय क्रीमी लेअरच्या संकल्पनेवरही आपण या केसमध्ये चर्चा केलेली होती. आजच्या एपिसोड 13 मध्ये आपण आर्टिकल 16 मधील राहिलेले 4 क्लॉजेस क्लॉज 4A, क्लॉज 4B, क्लॉज 5 आणि क्लॉज 6 या संदर्भात सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. चला तर पाहूयात आर्टिकल 16 क्लॉज 4A. आर्टिकल 16 क्लॉज 4A हा रिझर्वेशन इन मॅटर्स ऑफ प्रमोशन संदर्भात आहे. पूर्वी काय व्हायचं की बॅकवर्ड क्लासमधील लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण किंवा नियुक्त्या तर दिल्या जायच्या, त्यांना नोकऱ्या तर मिळत होत्या, परंतु अशी नोकरी करत असताना त्यांच्याशी भेदभाव करणं सुरूच होतं. अशा आरक्षणाद्वारे सरकारी नोकरी किंवा सरकारी जॉब मागासवर्गीयांना मिळत होता, परंतु त्यानंतर त्यांना प्रमोशन मिळत नव्हतं किंवा प्रमोशन दिलं जात नव्हतं. अशा व्यक्तींची कारकीर्द त्याच पदावर अडकून राहत होती, त्यांचं करिअर त्याच पदावर संपुष्टात येत होतं, त्यांना कोणतीही बढती मिळत नव्हती. परंतु अशा बॅकवर्ड क्लासमधील व्यक्तींसोबतच नोकरीला लागलेल्या इतर लोकांना बढती दिली जात होती. याच कारणास्तव एक धोरण, एक पॉलिसी आणली गेली ज्यामध्ये सुरुवातीच्या नियुक्तीसह पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा विचार केला गेला आणि त्याला कायदेशीर स्वरूप देण्यात आलं आर्टिकल 16 क्लॉज 4A च्या स्वरूपामध्ये. या आर्टिकल 16 क्लॉज 4A मध्ये काय म्हटलं आहे ते पाहण्यासाठी वाचूयात आर्टिकल 16 क्लॉज 4A. Nothing in this article shall prevent the state from making any provision for reservation in matters of promotion with consequential seniority to any class or classes of posts in the services under the state in favor of the scheduled caste and scheduled tribes which in the opinion of the state are not adequately represented in the services under the state. या आर्टिकल 16 क्लॉज 4A मधील इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत ते आपण पाहूयात. First important point is to be noted that reservation is given in the matter of promotion in employment. दुसरा मुद्दा असा की या क्लॉज मध्ये शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब संदर्भात चर्चा केली
केलेली असून राज्यांच्या मते त्यांना उच्च स्तरावर हायर लेवल्सवर पुरेसे प्रतिनिधित्व दिलं जात नाही. आता हा आर्टिकल 16 क्लॉज 4A संविधानामध्ये अमेंडमेंट करून समाविष्ट करण्यासाठी इंदिरा साहनी हा खटला महत्वाचा आणि कारणीभूत ठरतो. सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी या खटल्याच्या निकालामध्ये सांगितलं होतं की आम्ही इनिशियल अपॉइंटमेंट्समध्ये आरक्षणाची परवानगी देऊ शकतो, परंतु प्रमोशन म्हणजेच पदोन्नतीच्या बाबतीत आरक्षणाची परवानगी आम्ही देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द रिझर्वेशन इज रेस्ट्रिक्टेड टू इनिशियल अपॉइंटमेंट्स अँड नॉट इन द मॅटर्स ऑफ प्रमोशन. त्यामुळे या निकालाचा इफेक्ट नलिफाय करण्यासाठी आर्टिकल 16 क्लॉज 4A वॉज इन्सर्टेड इन द कॉन्स्टिट्यूशन वाइड 77th Amendment Act in the year of 1995 and it was further amended wide 81st Amendment Act. अशा प्रकारे आर्टिकल 16 क्लॉज 4A प्रोव्हाइडेड द रिझर्वेशन इन मॅटर्स ऑफ प्रमोशन. अशा प्रकारे आर्टिकल 16 क्लॉज 4A द्वारे SC आणि ST प्रवर्गामधील जो वर्ग सरकारी नोकऱ्यांमध्ये हायर लेवल्सवर ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड नव्हता त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीमध्ये रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. या आर्टिकल 16 क्लॉज 4A ला चॅलेंज केलं गेलं एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये. पाहूयात काय होता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. इन दिस केस द Honorable Supreme Court unanimously held that the provisions under Article 16 Clause 4A and Clause 4B flows from Article 16 Clause 4, which do not alter the basic structure of Article 16 Clause 4 and hence are valid. It also stated that the insertion of Clause 4A and 4B into Article 16 does not change Article 16 Clause 4A of the Constitution. It was stated that aforementioned amendments to the Indian Constitution providing for reservations are enabling provisions that do not change the structure of Article 16 Clause 4. सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 16 क्लॉज 4A ला अपहेल्ड करून त्याला कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड असल्याबाबत शिक्कामोर्तब केलं. ॲट द सेम टाइम या प्रोव्हिजनचा गैरवापर होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्व गाईडलाईन्स दिल्या, काही क्रायटेरिया सेट केले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर कोणत्याही पर्टिक्युलर क्लासला तुम्हाला प्रमोशनमध्ये रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्यासाठी 3 क्रायटेरियाज फुलफिल करावे लागतील, तेव्हाच राज्य असे रिझर्वेशन देऊ शकतं. अन्यथा राज्याला कोणत्याही SC किंवा ST प्रवर्गाच्या लोकांना रिझर्वेशन इन प्रमोशन देता येणार नाही. बेसिकली बघितलं तर या रिझर्वेशनसाठी 3 फिल्टर्स लावण्यात आले, 3 क्रायटेरियाज देण्यात आले, ज्याच्यासाठी प्रूफ ऑफ कंपेलिंग रिझन हे डॉक्ट्राईन अस्तित्वात आलं. या प्रूफ ऑफ कंपेलिंग रिझन या डॉक्ट्राईनमध्ये कोणकोणते 3 क्रायटेरिया दिले गेले ते पाहूयात. द स्टेट नीड्स टू फुलफिल 3 क्रायटेरियाज बिफोर गिव्हिंग द बेनिफिट टू सर्टन ग्रुप ऑफ क्लास अंडर आर्टिकल 16 क्लॉज 4A and these criteria are: the state should have quantifiable data to show backwardness of the class, inadequacy of representation of class, and such reservation would not affect the efficiency of administration. पहिला क्रायटेरिया आहे की ज्या वर्गाला असं रिझर्वेशन इन प्रमोशन द्यायचं असेल तर तो वर्ग, तो क्लास मोस्ट बॅकवर्ड आहे, त्याचा क्वांटिफायबल डाटा असला पाहिजे. दुसरा क्रायटेरिया, असा क्लास किंवा असा प्रवर्ग जो नोकऱ्यांमध्ये हायर लेवल्सवर ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड नाही याचा डाटा द्यावा लागेल. तिसरा क्रायटेरिया, अशा आरक्षणामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही हे सिद्ध करावं लागेल. हे जे प्रूफ ऑफ कंपेलिंग रिझन या डॉक्ट्राईन अन्वये 3 क्रायटेरिया असं आरक्षण देताना पूर्ण होणं अत्यावश्यक आहे, असं एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं. या जजमेंटला 2018 मधील जर्नल सिंग वर्सेस लक्ष्मी नारायण गुप्ता या खटल्याद्वारे चॅलेंज केलं गेलं. खास करून the state should have quantifiable data to show backwardness of class या पहिल्या क्रायटेरियाला या खटल्याद्वारे चॅलेंज केलं गेलं. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं की कोर्टाने इंदिरा साहनी प्रकरणामध्ये आधीच सांगितलेलं आहे की जर कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही जमातीचा शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईबमध्ये समावेश करायचा असेल तर दॅट इटसेल्फ इनफ
प्रूफ दॅट दे आर बॅकवर्ड. अशा वेळी त्याला वेगळा पुरावा देण्याची गरज नाही. बट ॲट द सेम टाइम एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणामध्ये केलेल्या त्यांच्या विधानाला कॉन्ट्रडिक्ट केलं आणि विरोधाभासी कथन केलं की राज्याला एखाद्या पर्टिक्युलर विशिष्ट जातीला किंवा जमातीला रिझर्वेशन इन प्रमोशन म्हणजेच पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यायचं असेल तर ते मागासलेलं असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यांना तसा डाटा, तशी आकडेवारी आणावी लागेल. त्यामुळे ही दोन विधाने एकमेकांना कॉन्ट्रडिक्ट करणारी आहेत, जे योग्य नाही. तेव्हा सुप्रीम कोर्टाने झालेल्या कॉन्ट्रडिक्शन मान्य केलं आणि सांगितलं की प्रूफ ऑफ कंपेलिंग रिझन या डॉक्ट्राईनमधील पहिला क्रायटेरिया जो सांगतो द स्टेट शुड हॅव क्वांटिफायबल डाटा टू शो बॅकवर्डनेस ऑफ द क्लास, म्हणजेच असा डाटा जो एखाद्या विशिष्ट जातीला किंवा जमातीला आरक्षण देताना तो मागास असल्याचं दर्शवतो, तो क्वांटिफायबल डाटा आता राज्याला देण्याची आवश्यकता नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यापुढे असंही स्पष्ट केलं की प्रूफ ऑफ कंपेलिंग रिझन या डॉक्ट्राईनमधील जे बाकीचे दोन क्रायटेरियाज आहेत, दॅट इज inadequacy of representation of class and such reservation would not affect the efficiency of the administration, याची पूर्तता असं आरक्षण देताना सरकारला करावी लागेल. आर्टिकल 16 क्लॉज 4A शी संबंधित या दोन इम्पॉर्टंट केस आहेत ज्या रिझर्वेशन इन प्रमोशन संदर्भात आहेत. आता पटकन समजून घेऊयात आर्टिकल 16 क्लॉज 4B. भारतीय संविधानामधील आर्टिकल 16 मधील क्लॉज 4B हा 81व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये ऍड करण्यात आला. चला तर पटकन वाचूयात आर्टिकल 16 क्लॉज 4B. नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम कन्सिडरिंग एनी अनफिल्ड वॅकन्सीज ऑफ अ इयर विच आर रिझर्व्ड for being filled in that year in accordance with any provision for reservation made under clause 4 or clause 4A as a separate class of vacancies to be filled up in any succeeding year or years, and such class of vacancies shall not be considered together with the vacancies of the year in which they are being filled up for the determining the ceiling of 50% of reservation on total number of vacancies of that year. मराठीत वाचूयात आर्टिकल 16 क्लॉज 4B. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याला खंड 4 किंवा खंड 4A अन्वये आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार एखाद्या वर्षात भरण्यासाठी म्हणून राखीव ठेवलेल्या परंतु त्या वर्षात रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षामध्ये भरावयाच्या त्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. आणि अशा वर्गातील रिक्त जागा ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या 50% इतकी आरक्षणाची मर्यादा ठरवण्याकरता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमेस धरल्या जाणार नाहीत. आता सविस्तरपणे समजून घेऊयात. भारतीय राज्यघटनेमध्ये 2000 साली 81वी घटना दुरुस्ती करून आर्टिकल 16 मध्ये क्लॉज 4A नंतर 4B ॲड करण्यात आला. याचं कारण काय होतं? का ही घटना दुरुस्ती करावी लागली हा प्रश्न इथं निर्माण होतो. याचं उत्तर आहे सरकारला पात्र उमेदवार नसल्यामुळं अनुशेष रिक्त पदे भरता येत नसल्याच्या कारणावरून हा क्लॉज 4B संविधानामध्ये ॲड करण्यात आला. इट वॉज ॲडेड टू द कॉन्स्टिट्यूशन विथ द इंटेंट दॅट द बॅकलॉग वॅकन्सीज विच कुड नॉट बी फिल्ड ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ eligible candidates of ACBC category in previous or preceding year shall not be clubbed with 50% reservation for the SCs and STs and OBCs on total number of vacancies in next year. Through this amendment, the legislature put a step ahead in the legality of carry forward rule. This section states that the unfilled vacancies can be carried forward to the next year. म्हणजेच या वर्षी रिक्त राहिलेल्या जागा पुढच्या वर्षी भरता येतील. इथं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या कॅरी फॉरवर्ड रिक्त पदांना वेगळ्या वर्गांच्या रिक्त जागा मानण्यात येईल आणि त्यांचा 50% आरक्षणाचं कमाल मर्यादेवर कोणताही परिणाम होणार नाही. दुसरं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर
एकूण 50% आरक्षणाची गणना करताना या रिक्त राहिलेल्या जागा विचारात घेतल्या जाणार नाही. The validity of this clause was upheld in the landmark judgment of M. Nagaraj versus Union of India. आता वाचूयात आर्टिकल 16 क्लॉज 5. Nothing in this article shall affect the operation of any law which provides that the incumbent of an office in connection with the affairs of any religious or denominational institutions or any member of the governing body thereof shall be a person professing a particular religion or belonging to a particular denomination. मराठीत वाचूयात आर्टिकल 16 क्लॉज 5. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित असलेल्या पदाचा किंवा तिच्या शासक मंडळाचा कोणताही सदस्य म्हणजे विशिष्ट धर्माचे अनुयायी असणारे किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही. आपण पाहिलं की भारतातील धार्मिक संस्थांना रिलिजियस इन्स्टिट्यूशन्सला त्यांच्या स्वतःच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे. जर कोणी धार्मिक अल्पसंख्याक रिलिजियस मायनॉरिटी असेल तर त्यांना त्यांच्या रिलिजियस इन्स्टिट्यूशनला त्यांच्या इच्छेनुसार चालवण्याचा अधिकार आहे. म्हणून आर्टिकल 16 क्लॉज 5 सांगतो की जेथे असा कोणताही कायदा किंवा तरतूद आहे ज्यामध्ये म्हटलं आहे की कोणत्याही पर्टिक्युलर ऑफिसमध्ये जे रिलिजियस किंवा डिनॉमिनेशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थांशी संबंधित आहेत त्यांचा गव्हर्निंग बॉडीमधील मेंबर किंवा कोणताही पर्टिक्युलर ऑफिसर त्या विशिष्ट धर्माचा असावा अशी अट असेल तर त्या आर्टिकलमध्ये जे सांगितलं गेलं आहे त्याचा त्या कायद्याला किंवा त्या तरतुदीला कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही. उदाहरणार्थ समजा एखाद्या विशिष्ट धर्माद्वारे चालविल्या जाणाऱ्या मठामध्ये जर असा कायदा किंवा तरतूद असेल की त्या मठाचा अधिकारी मठाधिपतीची नियुक्ती ही त्याच धर्माला मानणाऱ्या व्यक्तीचीच केली जाईल आणि त्यानुसार त्या विशिष्ट धर्माच्या व्यक्तीची नियुक्ती अधिकारीपदी केली जात असेल तर आर्टिकल 16च्या आधारे अशा नियुक्तीला आव्हान देता येणार नाही कारण हा धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा आहे आणि संविधानामधील वेगवेगळ्या कलमांनुसार वेगवेगळ्या आर्टिकल्सनुसार तो गव्हर्न केला जातो. त्यामुळे आर्टिकल 16 अशा कायद्याला अशा तरतुदीला डिस्टर्ब करणार नाही किंवा अशा कायद्याला अशा तरतुदीला आर्टिकल 16ची बाधा आणता येणार नाही. आता वाचूयात Article 16 Clause 6. Nothing in this article shall prevent the state from making any provision for the reservation of appointments or posts in favor of any economically weaker sections of citizens other than the classes mentioned in Clause 4 in addition to existing reservation and subject to a maximum 10% of the post in each category. संसदेने 103 अमेंडमेंट ऍक्ट नुसार संविधानामध्ये आर्टिकल 16 क्लॉज 6 चा समावेश केला. आर्टिकल 16 क्लॉज 6 हा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS प्रवर्गातील घटकांसाठी सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त 10% आरक्षण देण्यास परवानगी देतो. मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं की Article 15 Clause 6 of the Indian Constitution empowers special provision for the advancement of the economically weaker sections of India. These special provisions help the economically weaker sections of the society in obtaining admissions in educational institutions, including private institutions, either aided or unaided. या विशेष तरतुदीमुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना राज्याकडून अनुदानित किंवा विना अनुदानित खाजगी संस्थांसह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होते. Whereas the amendment to Article 16 Clause 6 of the Constitution empowers the state to make provisions for reservation of economical weaker sections of the society except the classes already reserved in the appointment in the state jobs or government post.
याचा अर्थ राज्य घटनेच्या आर्टिकल 16 क्लॉज 6 मधील दुरुस्ती राज्याला सरकारी नोकरींमधील नियुक्ती करत असताना आधी राखीव असलेले वर्ग वगळून समाजातील EWS प्रवर्गातील लोकांना आरक्षणाची तरतूद देण्याचा अधिकार देते. हे इथं लक्षात घेतलं पाहिजे की आर्टिकल 15 क्लॉज 6 आणि आर्टिकल 16 क्लॉज 6 या दोन्ही कलमांखालील आरक्षण SC, ST आणि नॉन क्रिमिलियर OBCसाठी असलेल्या विद्यमान आरक्षणाव्यतिरिक्त जास्तीत जास्त 10% मर्यादेपर्यंत असेल. द 103 अमेंडमेंट चॅलेंज ऑन द ग्राउंड ऑफ व्हायोलेटिव्ह ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन मॅटर ऑफ Janahit Abhiyan versus Union of India. However, by majority of 3-2, the amendment was held to be constitutionally valid. Justice Maheshwari explained that reservation is not only affirmative actions or measures to counter social and educational backwardness. Instead, they help in fighting different kinds of disadvantages. The majority also held that a 10% EWS reservation above the existing 50% reservation limit as established in Indra Sahani case is constitutional. Furthermore, all three judges agreed that the 50% limit is flexible and may be exceeded but only in exceptional circumstances. They further discovered that the 50% limit would be applicable only to reservations for socially and educationally backward classes and not to the rest. अशा प्रकारे आर्टिकल 16 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक रोजगारांमध्ये नोकऱ्यांमध्ये समानतेचा घटनात्मक अधिकार आहे. धर्म, जात, लिंग, वंश किंवा इतर घटकांच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही असं आर्टिकल 16 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. सो आय होप यू ऑल अंडरस्टँड द आर्टिकल 16 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 14 मध्ये आपण फंडामेंटल राईट्स मधील आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी या संदर्भात सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. तो समजून घेणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 14 ऑफ द स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनलसोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.